नमस्कार मित्रांनो, बघा स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा आहे आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो बघा, DMER पदभरती 2025 साठी बघा, जे की बऱ्याच दिवसापासून आपण गणित व बुद्धिमत्तेचे बघा प्रश्नपत्रिका मित्रांनो या ठिकाणी आपण कव्हर करत आहोत। मित्रांनो बघा, या ठिकाणी आपल्या या भागा अगोदर देखील जवळपास 50च्या मित्रांनो बघा भागाजवळ मित्रांनो आपण या ठिकाणी बघा 50+ तरी भाग या ठिकाणी आपल्या चॅनल मित्रांनो आपण या ठिकाणी प्रकाशित केलेले आहेत। जर मागे तुम्ही सर्व भाग या ठिकाणी अभ्यासला नसाल मित्रांनो, अवश्य अभ्यासून घ्या मित्रांनो। या सर्व भागाची प्लेलिस्ट या ठिकाणी आपण अवेलेबल करून देऊ। या प्लेलिस्टची बघा लिंक मित्रांनो खाली बघा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल करून दिलेली आहे। ओके, अवश्य बघून घ्या मित्रांनो। जर तुम्ही हे जर 50 भाग जर तुम्ही या ठिकाणी अभ्यासले तर तुम्हाला बघा अदरचं कोणताही या ठिकाणी गणित बुद्धिमत्तेचा अभ्यास करायची गरज लागणार नाही मित्रांनो। म्हणून मागले बघा 50 भाग तुम्ही या ठिकाणी अवश्य अभ्यासून घ्या। ओके, बघा यासोबत आपला आजचा भाग देखील या ठिकाणी मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। म्हणून बघा आजचा हा भाग देखील तुम्ही या ठिकाणी अभ्यासून घ्या। आणि मित्रांनो बघा, नवीन असाल सबस्क्राइब करून घ्या, कारण बघा TCS मित्रांनो बघा मोस्ट PYQ प्रश्न बघा जे की सोप्या ट्रिकनुसार मित्रांनो बघा या ठिकाणी आपण आज सोडवणार आहोत। म्हणून बघा पहिलं काय करा, तर या ठिकाणी आपल्या व्हिडिओला मित्रांनो लाईक करा। ओके, तर बघा मित्रांनो या ठिकाणी आज आपण पहिल्यांदा बघा तुमच्यासमोर या ठिकाणी एक लाईकचं बघा या ठिकाणी एक टार्गेट ठेवत आहोत मित्रांनो। ते म्हणजे बघा एका दिवसामध्ये जवळपास या ठिकाणी बघा आपल्या व्हिडिओला या ठिकाणी आज 500+ बघा लाईक मित्रांनो या ठिकाणी यायला पाहिजे आहेत। ओके मित्रांनो बघा, ते या ठिकाणी फक्त आणि फक्त तुमच्या सपोर्टमुळे मित्रांनो या ठिकाणी शक्य होऊ शकतं। म्हणून बघा अवश्य बघा मित्रांनो पहिला व्हिडिओ लाईक करा, मग नंतर सबस्क्राईब करा। ओके, तर बघा प्रश्न पहिला काय म्हणतो आणि कशा स्वरूपाने या ठिकाणी आपल्याला सोडवायचा आहे। ओके, तर बघा आज मित्रांनो बघा वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या तिप्पट असून दोघांच्या वयाची बेरीज 60 होते, तर अजून 5 वर्षांनी मुलाचे वय किती असेल या प्रकारचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे। तर बघा मित्रांनो, प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला पहिला प्रश्न या ठिकाणी समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे। तर बघा आज मित्रांनो वडिलाचं वय काय, त्याच्या बघा त्याच्या मुलाच्या वयाच्या 3 पट आहे। ओके, जर बघा त्याच्या मित्रांनो मुलाचं जर या ठिकाणी जर वय बघा या ठिकाणी जर आपण त्याच्या ओके हे मुलगा आणि या ठिकाणी आपण वडील समजू। ओके, जर मित्रांनो बघा या ठिकाणी आज जर वडील या ठिकाणी मुलाचं जर वय बघा 1x असेल, तर त्याच्या मित्रांनो बघा वडिलाचं वय या ठिकाणी बघा तिप्पट म्हणजे 3 मित्रांनो बघा या ठिकाणी x या ठिकाणी बघा वडिलाचं वय असणार आहे। आणि मित्रांनो बघा याच्या दोघांची वयाची बेरीज 60 वर्ष होती, तर अजून 5 वर्षांनी मुलाचं वय किती। ओके, जर बघा या दोघांच्या वयाची बेरीज बरोबर या ठिकाणी जर 60 वर्ष होत असेल, तर आणखी 5 वर्षांनी मुलाचं वय किती म्हणलं या ठिकाणी सरळ बघा आता जर आपण हे बरोबर x प्लस जर 3x केले झाले की ते बघा टोटल 4x बरोबर 60। ओके 60। ओके, आता सरळ बघा मित्रांनो बरोबर हे x ला x बरोबर जसे असतं तसं x बरोबर आणि हे 60 ला 60 आणि छेदामध्ये आले हे 4। ओके, आता सरळ 4 1 4 मग 6तून 4 गेले उरले किती 2, मग पुन्हा 4 5 20 म्हणजे बघा मित्रांनो या ठिकाणी बघा तर आपल्याला या ठिकाणी बघा मित्रांनो किती सध्याचं वय या ठिकाणी बघा मुलाचं किती भेटलं, तर सध्याचं मुलाचं वय या ठिकाणी बघा आपल्याला 15 वर्ष भेटलेलं आहे। मग पुन्हा काय म्हणलंय, मग पुन्हा मित्रांनो 60 होते, तर अजून 5 वर्षानंतर मित्रांनो मुलाचं वय किती असेल अजूनही यामध्ये बघा 5 जर आपण प्लस केलं तर या ठिकाणी बघा होते आपलं शेवटचं आन्सर बघा जे की या ठिकाणी 15 + 5 झाले बघा 20 वर्ष मित्रांनो बघा आणि 5 वर्षानंतर मित्रांनो बघा या ठिकाणी मुलाचं वय जे की 20 वर्ष असणार आहे बघा, जे की क्रमांक अ बघा या ठिकाणी आपला प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे। ओके, जर समजा आपल्याला या ठिकाणी जर मुलाच्या वडिलाचं वय विचारलं असतं तर या ठिकाणी मुलाचं वय किती भेटलं बघा आपल्याला आजचं, तर या ठिकाणी बघा 15 भेटलं तर सरळ 15ची तिप्पट करा। ओके, तर या ठिकाणी बघा मित्रांनो मुलाच्या वडिलाचं वय या ठिकाणी 45 या ठिकाणी आजचं आहे, जर 5 वर्षाबादचं विचारलं तर ते मित्रांनो 50 असेल बघा, जे की लक्षात तुम्हाला हे बाब या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायची आहे। ओके, एकदम मित्रांनो बघा या ठिकाणी टॉप लेवलचे प्रश्न सन्स या ठिकाणी आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करत आहोत। म्हणून बघा मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल व्हिडिओला अवश्य लाईक करा आणि सबस्क्राईब आणि चॅनलला केलं नसेल अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घ्या। ओके, यासोबत बघा आणखी एक महत्त्वाची बात तुम्हाला सांगतो, ती म्हणजे बघा आपल्या मित्रांनो बघा परीक्षेसाठी एक बघा आम्ही 2000 बघा 2000+ मित्रांनो बघा प्रश्नांचा या ठिकाणी एक महाठोकळा बघा लॉन्च केलेला आहे। जर तुम्ही अद्याप हा आपला महाठोकळा बाय केला नसेल खरेदी केलं नसेल अवश्य खरेदी करा। खरेदी करण्यासाठी बघा आपला मित्रांनो या ठिकाणी नंबर देतो 7414 939007 हा आपला क्रमांक आहे मित्रांनो। या क्रमांकावर फक्त आणि फक्त 99 रुपये पे करा। पे केलेली बघा स्क्रीनशॉट मित्रांनो तुम्ही आपल्या मित्रांनो या नंबरच्या
व्हॉट्सअपला टाकून टाका बघा अवघ्या मित्रांनो 2 मिनिटाच्या आज मित्रांनो आम्ही हा महाटोकळा तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर अवेलेबल करून देऊ. ओके 74 14 93 93 07 लक्षात असू द्या. ओके तर तुम्हाला मित्रांनो महाटोकळ्यामध्ये मिळणार काय तर ते म्हणजे काय GK-GS भेटतं बघा GK-GS आणि मित्रांनो बघा प्लस करंट अफेअर्स मित्रांनो बघा यामध्ये आम्ही तुम्हाला बघा देऊन टाकू. म्हणून काय करा अवश्य बाय करा मित्रांनो कारण बघा 100% परीक्षेमध्ये मित्रांनो विचारले जातील या स्वरूपाची सर्व प्रश्नसंच बघा मित्रांनो या ठिकाणी आम्ही या आपल्या महाटोकळ्यामध्ये बघा ॲड केलेली आहेत. म्हणून बघा वेळ वाया घालू नका. शेवटच्या दिवसामध्ये बघा मित्रांनो अवश्य आपला हा महाटोकळा बाय करून घ्या. ओके आणखीन एक महत्त्वाची बात म्हणजे काय तर बघा मित्रांनो येत्या 18 सप्टेंबर मित्रांनो पासून बघा या ठिकाणी आपल्या मित्रांनो एक्झाम या ठिकाणी तयार मित्रांनो बघा आपल्या एक्झामचे मित्रांनो या ठिकाणी आपल्या एक्झाम चालू होत आहेत. ओके तुम्ही या ठिकाणी अद्याप वेळापत्रक अभ्यासाला पाहिलं नसेल बघा मित्रांनो या ठिकाणी अवश्य बघा वेळापत्रक देखील पाहून घ्या. आणि मित्रांनो बघा तुमच्या ठिकाणी पदवाईज मित्रांनो तुम्ही या ठिकाणी शिफ्ट तुमची कोणत्या दिवशी या ठिकाणी असणार आहे ते देखील तुम्ही तपासून घ्या. ओके तर बघा प्रश्न क्रमांक 2 बघा या ठिकाणी कशा स्वरूपाचा आहे आणि काय म्हणतो कशा प्रकारे आपल्याला सोडवायला हवा बघा. तर बघा प्रश्न काय म्हणतो अक्षय हा शैलाचा पती आहे. बघा मित्रांनो नातेसंबंधवरचा हा प्रश्नसंच या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. तर बघा मित्रांनो या ठिकाणी शैलाचा पती अक्षय हा मित्रांनो शैलाचा पती. शैला ही राजची आई. दामिनी ही शैलाची बहीण आहे. तर दामिनी ही राजची कोण असेल. ओके बघा समजून घ्या या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो बरं. ओके तर अक्षय हा मित्रांनो या ठिकाणी शैलाचा पती आहे ना म्हणून या ठिकाणी बघा पहिलं मी वरच्या साईडला अक्षय घेतो. ओके या ठिकाणी अक्षय हा मित्रांनो बघा या ठिकाणी शैलाचा पती आहे म्हणून या ठिकाणी बघा अक्षयच्या खाली या ठिकाणी शैला. ओके या ठिकाणी अक्षयच्या खाली बघा शैला घेतो. ओके मग पुन्हा या ठिकाणी काय म्हणलं आहे शैला ही मित्रांनो बघा राजची आई आहे. शैला ही जी मित्रांनो बघा शैला आहे ही राजची आई या ठिकाणी आहे. आणि मग पुढे दामिनी ही मित्रांनो शैलाची बहीण आहे. ओके तर बघा दामिनी ही जी मित्रांनो बघा दामिनी आहे या शैलाची बहीण आहे. ओके तर या शैलाची मित्रांनो या ठिकाणी जर दामिनी बहीण असेल तर मित्रांनो बघा दामिनी ही राजची कोण असेल या प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. तर बघा मित्रांनो एक जर साधारणपणे जर आपण विचार केला तर आपल्या आईची बहीण आपल्याला या ठिकाणी कोण लागते तर मित्रांनो बघा मावशी लागते. म्हणजेच बघा दामिनी ही मित्रांनो बघा या ठिकाणी राजची कोण तर मावशी बघा जी की क्रमांक क या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे बघा जी की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं या ठिकाणी. ओके असू द्या बघा लक्षामध्ये तुम्हा सर्वांच्या. ओके तर बघा पुढे प्रश्न क्रमांक 3 बघा या ठिकाणी कशा स्वरूपाचा आहे. ओके कळालं बघा आता प्रश्न क्रमांक 3 या ठिकाणी कशा स्वरूपाचा आहे. तर बघा सन 1996 ची सुरुवात सोमवारने झाली असेल तर सन बघा 1999 ची सुरुवात कोणत्या वारानं होईल बघा या प्रकारचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. सुरुवात म्हणजे काय तर मित्रांनो बघा 1 जानेवारी मित्रांनो बघा 1996 रोजी मित्रांनो बघा या ठिकाणी कोणता वार होता तर सोमवार होता. ओके सोमवार होता. तर बघा मित्रांनो काय तर 1 जानेवारी 1999 रोजी कोणता वार असेल एवढाच प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ओके तर बघा 1 जानेवारी 1997 घेतो या ठिकाणी बघा याच्या बाद 1 जानेवारी 1997 याच्या बाद 1998 आणि याच्या बाद घेतो 1999. ओके आता मित्रांनो बघा या ठिकाणी काय आता बघा इथं 2+ वार होतात कारण मित्रांनो 1996 हा बघा या ठिकाणी लीप वर्ष आहे. म्हणून बघा मित्रांनो त्याच्या बाद जो कोणता या ठिकाणी वर्ष येईल त्या वर्षामध्ये बघा मित्रांनो 1 जानेवारी रोजी फक्त आणि फक्त 2 वार प्लस होतील. ओके जर आपण जर सोमवारमध्ये जर +2 केले मग 1 मंगळवार आणि दुसरा म्हणजे बुधवार या ठिकाणी बघा मित्रांनो 1997 रोजी मित्रांनो बघा जी की 1 जानेवारी 1997 रोजी असणार. ओके मग पुन्हा हा साधा वर्ष आहे सरळ 1 वार प्लस गुरुवार होणार आणि याच्या बाद मित्रांनो बघा 98 देखील या ठिकाणी बघा साधा वर्ष आहे म्हणून मित्रांनो बघा याच्यामध्ये देखील बघा आणि +1च या ठिकाणी होणार. जर गुरुवारमध्ये आपण 1+ केलं झालं कोणतं वार तर बघा शुक्रवार बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे बघा जी की क्रमांक बघा ब या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे बघा जी की लक्षात तुम्हा सर्वांना या ठिकाणी ठेवायचं आहे. ओके पुढे 4था प्रश्न बघा कशा स्वरूपाचा आहे. तर बघा जर पाण्याचा संबंध या ठिकाणी ऑक्सिजनशी असेल तर मित्रांनो बघा या प्रश्नाचा संबंध या प्रश्नाची नाशी कशा स्वरूपात असेल तर ते म्हणजे बघा मित्रांनो या ठिकाणी कसा असेल ते सांगतो
तर ते म्हणजे बघा मित्रांनो या ठिकाणी जे की क्रमांक बघा मीठ व सोडियमचा मित्रांनो बघा या ठिकाणी तशा प्रकारे संबंध मित्रांनो या ठिकाणी असू शकतो बघा, जे की क्रमांक बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे बघा, जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. ओके, पुढचा बघा पाचवा काय म्हणतो तर नीरजला बघा 40 पैकी मित्रांनो गुण 31 मित्रांनो मराठीमध्ये मिळाले आणि इंग्रजीमध्ये 60 पैकी 47, गणितामध्ये 75 पैकी 57 गुण मिळाले. तर नीरजला सर्वात सोपा विषय कोणता वाटतो, या प्रकारचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. बघा मित्रांनो अशा प्रकारचा प्रश्न विचारला या प्रश्नाचं उत्तर ज्या कोणत्या विषयामध्ये जास्त मार्क या मित्रांनो नीरजला भेटतील तो विषय म्हणजे बघा मित्रांनो या ठिकाणी नीरजचा सोपा विषय या ठिकाणी आपण अशा प्रकारे या ठिकाणी प्रश्नाचं आन्सर समजून या ठिकाणी काढू शकतो. तर पहिलं काय करा बघा, तुम्ही या ठिकाणी प्रत्येक विषयाची टक्केवारी काढून घेणं आवश्यक आहे. म्हणून मित्रांनो पहिलं या ठिकाणी आपण मराठी या विषयाचे टक्के काढून घेऊ. ओके, तर पहिलं या ठिकाणी मी मराठी हा विषय घेतो. मग मित्रांनो बघा या ठिकाणी मराठीमध्ये काय तर 40 पैकी 31 गुण मित्रांनो या ठिकाणी नीरजला भेटलेले आहेत. म्हणून या ठिकाणी पहिलं अंशामध्ये 31 आणि छेदामध्ये 40 आणि गुणाकारामध्ये सरळ बघा 100% घेऊन टाका. आता हा एक शून्य कॅन्सल करा, हा एक शून्य कॅन्सल करा. ओके, आता जर बघा या ठिकाणी आपण जर समोरची जर कारवाई केली तर काय प्रकारे आपण प्रश्नाचं योग्य आन्सर काढू शकतो. तर 2 2 4 2 5 10. आता 31 गुणाकारात 5 करा, 5 1 5 5 त्रिक 15. ओके, सरळ हे 5 त्रिक 15. ओके, मग पुन्हा छेदामधलं हे 2. आता 2 7 14, मग 15तून 14 गेलं उरलं 1, परत 2 7 14, मग पुन्हा मित्रांनो या ठिकाणी 1 उरलं, या ठिकाणी पॉईंट द्या, या ठिकाणी 0 वाढून घ्या. 2 5 10 म्हणजे किती बघा 77.5 या ठिकाणी मित्रांनो बघा इतके टक्के नीरजला मराठीच्या विषयामध्ये मिळाले. मग याच्या बाद इंग्रजीचा विषय काढू आपण. ओके, या ठिकाणी लगेच इंग्रजी मी खाली घेतो बघा अशा प्रकारे. ओके, आता बघा इंग्रजीमध्ये मित्रांनो बघा एकूण किती गुण मिळाले तर इंग्रजीत 60 पैकी 47 गुण मित्रांनो या ठिकाणी मिळालेत. म्हणून या ठिकाणी वरी अंशामध्ये घ्या मिळालेले गुण 47 आणि टोटल गुण बघा किती होते तर 60 होते. मग मित्रांनो याच्या गुणाकारात घ्या हे 100%. ओके, हा एक कॅन्सल, हा एक कॅन्सल. 2 त्रिक 6 2 5 10. ओके, 2 5 10 या ठिकाणी आपल्याला मिळालं. मग आता काय करा या ठिकाणी सरळ 47 गुणाकारात 5 छेदामध्ये 3 या ठिकाणी आहे ना, मग सरळ आता 47 गुणाकारात 5 करा. ओके, जसं की 5 7 35, 35ला 5 हातच्या आले 3, पुन्हा 5 24 आणि हाताचे 3 जर केल्या ठिकाणी बघा झाले किती जवळपास 23 या ठिकाणी झाले. 5 24 आणि हाताचे 3 म्हणजे 23 आणि हे छेदामधले 3ला 3 जशास तसे घेऊन टाका. ओके, आता 3 7 21, 3 7ला 21ला 3 7ला 21 बघा जशास तसे घ्या हे 7 आणि जर आता आपण या 23मधून 21 मायनस केले उरले किती बघा 2, हे 2ला 2 जशास तसे. आता पुन्हा 3 8 24 घ्या, 3 8 24, मग पुन्हा 25मधून 24 गेले उरले किती 1, या ठिकाणी पॉईंट द्या, वरी 0 वाढून घ्या. 3 त्रिक 9, मग पुन्हा 1 उरलं बघा या ठिकाणी पुन्हा 0 वाढून घ्या. 3 त्रिक 9 म्हणजे बघा मित्रांनो या ठिकाणी 3 3 3 या ठिकाणी अशा प्रकारे येत जातं. म्हणजे 78.33% या ठिकाणी आपण एवढ्या ठिकाणी समजू शकतो. मग याच्या बाद शेवटचा विषय कोणता वाटतो तर ते म्हणजे बघा गणित. या ठिकाणी गणित देखील आपण या ठिकाणी काढून घेऊ. गणिताची या ठिकाणी बघा टक्केवारी. ओके, गणित. ओके, आता शेवटी या ठिकाणी गणित. ओके, आता गणितामध्ये किती 75 पैकी 57 गुण मिळाले. सरळ वरच्या घ्या अंशात 57 आणि खाली घ्या 75. ओके, आता गुणाकारात घ्या 100. आता सरळ बघा 25 या दोन्ही संख्येला पूर्णपणे भागाचा तो जसं की 25 त्रिक 75, 25 चौक 100. ओके, आता सरळ बघा 4 गुणाकार 57 छेदामध्ये 3 या ठिकाणी आपल्याला मिळालं. सरळ आता 4 7 मित्रांनो बघा 4 7 मित्रांनो झालं किती बघा 4 7 28. ओके, 7 2 14, 7 3 21, 7 चौक 28. ओके, या ठिकाणी 28ला 8, मग पुन्हा हातच्या आले 2, मग पुन्हा 4 25, 20 आणि 2 मित्रांनो किती झाले बघा या ठिकाणी 22 या ठिकाणी झालेलं आहे. ओके, किती बघा मित्रांनो 4 25, 20 प्लस वरचे मित्रांनो 2 या ठिकाणी 22 आपल्या प्रश्नाचा या ठिकाणी आहे. ओके, मग पुन्हा छेदामध्ये हे 3 घ्या. ओके, आता बघा 3 7 21, मग मित्रांनो 22मधून 21 गेले उरले किती 1, मग पुन्हा 3 8 मित्रांनो बघा किती 8 या ठिकाणी 18ला आता भागा तर 3 1 3 3 2 6, 3 सांग 18 म्हणजे किती बघा 76% मित्रांनो बघा या ठिकाणी इंग्रजीमध्ये गणितात भेटलेत. ओके, तर मराठीमध्ये 77.0
77.5, इंग्रजीमध्ये 78.33% आणि गणितामध्ये 76%. म्हणजे बघा ठिकाणी सर्वात जास्त टक्के कोणत्या विषयामध्ये आहेत तर इंग्रजीमध्ये आहेत. म्हणजे मित्रांनो बघा ठिकाणी आता नीरजला सर्वात या ठिकाणी सोपा विषय कोणता वाटतो तर ते म्हणजे बघा जे की इंग्रजी. बघा जे की क्रमांक बघा ब या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे. बघा जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. ओके, पुढे 6वा प्रश्न बघा कशा स्वरूपाने आपल्याला सोडवायचा आहे. तर बघा आता 96 मीटर लांबीच्या दोरीचे 12 मीटरचा एक तुकडा असे 8 तुकडे बनविण्यास किती वेळा कापावे लागेल या प्रकारचा प्रश्न विचारला. बघा हा प्रश्न एकदम सोप्या प्रकारचा प्रश्न आहे. फक्त तुम्ही असा प्रकारचा प्रश्न विचारला, हे 96 मीटरला बी तुम्ही काहीच व्हॅल्यू देऊ नका आणि या 12 मीटरला देखील तुम्ही व्हॅल्यू देऊ नका. तर टोटल बघा मित्रांनो किती 8 तुकडे बनविण्यास किती तुकडे कापावे लागतील एवढंच तुम्ही या ठिकाणी लक्षामध्ये घ्या. तर 8 तुकडे बनवण्यासाठी टोटल किती तुकडे आपल्याला मित्रांनो या दोरीचे करावे लागतील एवढं करण्यासाठी सरळ या जर आपण 8मधून जर फक्त आणि फक्त 1 जर मायनस केलं उरलं किती बघा 7. म्हणजे मित्रांनो बघा हे 8 तुकडे बनवण्यासाठी 7 बघा तुकडे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला म्हणजे 7 वेळा या ठिकाणी कापावं लागेल. बघा जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. ओके, अशा ठिकाणी बघा तुम्हाला कोणतंही या ठिकाणी सूत्र पाठ करायची गरज नाही, कोणतंही मोठं प्रकारचं गणित करू नका. तुम्ही या ठिकाणी बघा अशा प्रकारच्या 96 मीटर लांबीची दोरी 12 मीटरचा एक तुकडा या प्रकारचं बघा तुम्ही या ठिकाणी गृहीतच धरू नका. अशा प्रकारला प्रश्न आला सरळ कट करा. एकूण बघा आपल्याला किती तुकडे बनवायचे आहेत टोटल 8 तुकडे. तर 8 तुकडे बनवण्यासाठी याला की या दोरीला किती वेळा कापावं लागेल तर 7 वेळा. जर कापलं तर टोटल बघा ठिकाणी 8 तुकडे आपल्याला भेटतात. म्हणून जे किती बघा जे की क्रमांक बघा 7 वेळा या ठिकाणी बघा आपला प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे. आणि शेवटचा प्रश्न विसंगत पद ओळखा या प्रश्नाचं योग्य आन्सर तुम्हा सर्वांना बघा आपल्या कमेंट बॉक्समध्ये पिन करून कमेंटमध्ये सांगायचं आहे. आणि बाकी व्हिडिओ कसा वाटला कसे आणि प्रश्न कसे वाटले देखील तुम्ही कमेंटमध्ये सांगून टाका. आणि जर आपला व्हिडिओ आवडलाच तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत आपला संपूर्ण काही भाग अवश्य शेअर करा. आणि अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अवश्य बघा सबस्क्राईब देखील करून घ्या. तर भेटू मित्रांनो पुन्हाच्या अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनच्या भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.